आज आपण छान नवीन प्रकारची भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तोच प्रकार खाऊन कंटाळा येतो. नवीन प्रकार आज आपण बघूया. तर या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून पुसून आणि आजूबाजूचे देठ काढून, मोठी भेंडी असेल तर 2 तुकडे करायचे आणि छोटी असेल तर अख्खी ठेवायची. नंतर 2 बटाट्यांची वरची साल काढून बटाटेही भेंडीच्या आकारामध्ये उभे कट करून घेतलेले आहेत. आता भाजीसाठी आपल्याला ना एक छान ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर तो शेंगदाणे आणि हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा बनवणार आहोत. तर शेंगदाणे थोडेसे अगोदर भाजून घ्यायचे. तर मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या. छान त्यांना वरती चट्टे पडेपर्यंत मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये आपण 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत आणि ह्या पाकळ्या पण याच्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्यांबरोबर. तर या ठिकाणी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण मस्त भाजून घ्यायचा, त्यांना छान वरती डाग पडेपर्यंत आणि छान याचा ठेचा तयार करून घ्यायचा. तर ठेचा तयार करताना थोडासा जाडसर ठेवायचा, याची एकदम छान चव उतरते भेंडीच्या भाजीमध्ये. तर या ठिकाणी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण छान भाजून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये तुम्ही काढू शकता किंवा मिक्सरला पण फिरवलं तरी देखील चालेल. फक्त चालू बंद करायचं आहे, खूप एकसारखं फिरवायचं नाही. आणि जर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही बारीक बनवला ठेचा तरी देखील चालेल. मी थोडेसे शेंगदाणे इथे अर्धवट जाड ठेवलेले आहेत. खाताना ते छान लागतात. तुम्हाला नसतील आवडत अखंड शेंगदाणे किंवा अर्धवट शेंगदाणे तर तुम्ही बारीक त्याचा ठेचा बनवू शकतात. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 लहान चमचा मोहरी घालायची. मोहरीला छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर मग जिरं घालायचं आहे. आता गॅस कमी करायचा मोहरी तडतडल्यानंतर आणि कमी गॅस केल्यानंतर 1 चमचा जिरं घातलेलं आहे. छान 10-15 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. नंतर थोडासा चिमूटभर आपण हिंग घालणार आहोत आणि 2 कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. भेंडी पण अशी उभी आहे कापलेली. नंतर बटाटे पण उभे कट केलेले आहेत लांब आकारामध्ये. तसंच कांदा पण आपल्याला कट करायचा आहे उभा लांब आकारामध्ये. थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला छान कांदा जो आहे तो थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण जो ठेचा तयार करून घेतला आहे ना, त्याच्यातला अर्धा ठेचा आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि अर्धा आपण भाजी झाल्यानंतर घालणार आहोत. तर अर्धा ठेचा घालून घेतला, मिक्स करून घेऊया. चांगला परतून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी हिरवी मिरची घातलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी लाल मिरची पावडर घालायची असेल तर ती पण तुम्ही घालू शकतात. ठेचा चांगला परतवून घेतला. नंतर आता थोडीशी एक लहान अर्धा चमचा हळद घातलेली आहे. परतवून घेऊ. आता याच्यामध्ये सर्वात प्रथम बटाटे घालायचे आहेत. बटाटे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वरची साल, बटाट्यांची वरची साल काढून अशा उभ्या आकारामध्ये बटाटे कट करून घेतले. आता बटाटे आपण फोडणीमध्ये परतवून घेऊ. अगोदर थोडासा बटाटा परतवून घ्यायचा म्हणजे तो लगेच शिजतो भेंडी बरोबर. तर बटाटा परतवून घेतला. आता कट करून घेतलेली भेंडी टाकूया. तर भेंडी पण छोटी छोटी असेल तर अख्खी राहू द्यायची, मोठी असेल तर 2 त्याचे भाग करायचे आणि या ठिकाणी भेंडी पण घालूया. भेंडी परतवून घेऊ फोडणीमध्ये. आता भेंडी परतवताना थोडासा तुम्ही मोठा गॅस करू शकता आणि मग नंतर कमी गॅसवर भेंडी शिजवायची आहे. तर या ठिकाणी फोडणीमध्ये भेंडी मस्त परतवून घेतलेली आहे. आता आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय घालायचं ते मी पुढे सांगते. मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि आता याच्यामध्ये मस्त 1 लिंबूचा रस घालायचा आहे. याच्यामुळे भेंडी चिपकत नाही, चिकट लागत नाही आणि मस्त टेस्टी होते भेंडी. तर या ठिकाणी 1 पूर्ण लिंबूचा रस घातलेला आहे आणि थोडीशी तिखटच करायची ही भाजी म्हणजे छान लागते चवीला. मिरच्या तिखट नसतील तर लाल मिरची पावडर पण तुम्ही यामध्ये घालू शकता.
आता मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून घेतल्यानंतर गॅस कमी करायचा आणि एक झाकण झाकून याला वाफ द्यायची आहे. एक अधूनमधून भेंडी परतवून घ्यायची. तर आता आपण एक झाकण झाकून भेंडी शिजवून घेऊ. आता ही भेंडी अजिबात अशी चिपकणार नाही किंवा चिकट पण होणार नाही. छान सुटसुटीत भेंडी तयार होते भेंडीची भाजी आणि मस्त लागते. मिक्स करून घेऊया. बघू शकतात तुम्ही अख्खी भेंडी असल्यामुळे चिकट झाली नाही आणि आपण याच्यात लिंबूचा रस पण घातला आहे, त्याच्यामुळे चिकट झालेली नाही भेंडी. चवीला पण छान लागते. आता पुन्हा जो आपला अर्धा ठेचा उरलेला होता तो घालणार आहोत आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी छान भाजी पूर्ण शिजलेली आहे. बटाटे पण मस्त शिजलेले आहेत. एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा अगदी मस्त भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.